नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम तुमचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ आणि आनंदी जावो, तसेच स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला मी सुरुवात करते. परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी? अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहीत नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज आहेत. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. दर गुरुवारी षोडशोपचारी पूजा करावी लागते, रोज नैवेद्य आरती करावी लागते, इत्यादी इत्यादी. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अति प्रेमाने स्वीकारतात. गजेंद्रांनी आतरतेने अर्पण केलेल्या केवळ एका कमल पुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल ही भावनाच मुळात चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामींची पूजा, भक्ती व सेवा करावी. दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी, तर ती कशी व कोणती ठेवावी? कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज आहेत. स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे, हातात ब्रह्मांड असलेली नको. स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको. स्वामींच्या मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको. कारण काय तर प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का? तर मुळीच नाही. हे गैरसमज हे खोटे व निरर्थक आहेत. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक समजतो त्यांच्या ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायचा नाही. हे म्हणणे म्हणजे त्याच परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्व अमान्य करण्यासारखंच आहे. तसेच जे स्वामी अक्कलकोटमध्ये 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायचा नाकारणे. आपण जिला गोमाता मानतो तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात. जिच्यात 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानली जाते. किंबहुना त्याहूनही कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गायीला क्षणभरही अंतरू दिले नाही, तिची एखादी तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करुणा समाधी बांधली. तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे. जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल, भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींच्या परब्रह्म तत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे. स्वामींच्या लीला काळात श्री बाळप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो पूजत असत. ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत, पण त्यांचं कधीही काही अहित झालेलं नाही. तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणे सुद्धा स्वामींचा घोर अपमान ठरेल. तेव्हा अशा समजुतींना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबींकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे. स्वामी भक्तांनो, आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा. स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून, प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन
अष्टगंध लावा. उपलब्ध असतील ती फुले स्वामींना अर्पण करा. स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात. त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही. तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी, मंजुळा, तुळशीपत्रे स्वामींना व्हावीत. नंतर अक्षदा व्हाव्यात. त्यानंतर मग दीप अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा. एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूध, साखर, पेढे किंवा फरसाण ठेवले तरी चालेल. केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा. नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असं काहीच नाही. अखिल सृष्टी ही त्यांनीच निर्माण केलेली असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत. तेव्हा मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थ स्वामी महाराजांना चालतो. ही बाब सदैव ध्यानात ठेवावी. सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करावे. घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यानंतर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा स्मरण करा. हृदयात प्रेम, वात्सल्य, ममता ठेवा. आचरण शुद्ध ठेवा. प्राणीमात्रांबद्दल दया असू द्या. कुणाबद्दलही द्वेष, मत्सर ठेवू नका. सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव असू द्या. काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्याचं दुःख न करता त्याऐवजी स्वामींचे अंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे. कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास करणे महत्त्वाचे आहे. नैवेद्य दाखवताना एका ताटात भाजी, भाकरी, पोळी, भात, पापड, मीठ, गोड पदार्थ, विडा यापैकी जे असेल ते घ्यावे. स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने एक चौकोन काढावा. त्या चौकोनावर हे ताट ठेवावे. ताटाच्या बाजूला एक तांब्याभर पाणी ठेवावे. ताटातील पदार्थावर व तांब्यातील पाण्यात तुळशीपत्रे टाकावीत. दीप, धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे. तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर 3 वेळा पाणी शिंपडावे व 3 वेळा फिरवावे. पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा. गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 3 वेळा पाणी शिंपडावे. यानंतर मग 3 वेळा पाणी फिरवताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 3 वेळा पाणी ताटावरून फिरवावे. नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा. अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखविला जातो. नैवेद्य दाखविल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी आणि भाकरीत भाकरी मिसळावी, जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील. अशा प्रकारे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी. यासोबत रोज श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीचे 1, 3, 7 अध्याय वाचन करावे. रोज श्री गुरुस्थवन स्तोत्र, श्री स्वामी चरित्र स्तोत्र, श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात. जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्यांचा संपूर्ण योगक्षेम स्वामी स्वतः चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेलं आहे. तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ खाली कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि छानशा विषयावरती. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.